नमस्कार. स्वागत आहे सर्वांचं आपल्या MPC एक्झाम मंत्राच्या प्लॅटफॉर्मवर. आणि आज आपल्यासोबत मनमोकळ्या गप्पा मारण्यासाठी, स्पर्धा परीक्षेच्या विषयी चर्चा करण्यासाठी, त्याच्यावर त्यांचे अनुभव शेअर करण्यासाठी, स्पर्धा परीक्षेमध्ये त्यांना कुठे अडचण आली, कशाचा फायदा झाला, यशापर्यंत येण्यामध्ये कुठला प्रवास त्यांना त्या ठिकाणी करावा लागला, कुठल्या समस्यांना सामोरं जावं लागलं आणि त्यातून त्यांनी कसा मार्ग काढला आणि एक सैनिकी स्कूलमध्ये शिकलेला डिसिप्लिन्ड विद्यार्थी जो काही दिवसांनी राजपत्रित ग्रुप ए सर्व्हिसमध्ये जॉईन होणार आहे. सूरज गावडे यांचा रँक 41 म्हणजे 41 रँक MPC 2024मधून आलेला आहे. स्वागत आहे सूरज तुमचं MPC एक्झाम मंत्रामध्ये. खूप खूप धन्यवाद सर. तर आता आपण थोडंसं एक मनमोकळ्या चर्चा करू. याला काय आपण पॉडकास्ट इंटरव्ह्यू काय तुम्हाला नाव द्यायचं तुम्ही देऊ शकता. पण थोडंसं की इथून जे काही पालक बघत असतील त्यांना पण एक आयडिया यावी किंवा बरेचसे विद्यार्थी स्पर्धा परीक्षेचे ॲस्पिरंट्स बघत असतील त्यांना यातून काहीतरी शिकायला मिळावं या निमित्तानं एक थोडंसं मोकळी चर्चा आपण त्या ठिकाणी करणार आहोत. म्हणून हा थोडा आता तसं फॉर्मली एवढं नका येतं ते जनरल डिस्कशन आणि त्यातून काय काय आपल्याला शिकायला मिळेल आपण एक चर्चा करूया. सूरज थोडंसं तुमचं फॅमिली बॅकग्राऊंड सांगा. तुमचं लहानपण कुठे गेलं, कुठल्या शाळेत शिकलात तुम्ही, कॉलेज कुठे केलं, काय केलं, एक बेसिक थोडीशी सगळ्यांना माहिती द्या तुमच्याबद्दल. सर सर्वप्रथम धन्यवाद मला तुम्ही या प्लॅटफॉर्मवर बोलवलं. सर माझं गाव सांगली जिल्ह्यातील कवटेमंकाळे आहे. अच्छा. पण पप्पा विस्तार अधिकारी होते. म्हणजे बरं. पप्पांची पार्श्वभूमी सांगायची झाली तर खूप गरीब कुटुंबातून आलेले, बरं. जंगलात राहिले. म्हणजे की असं झालेलं की ते मेंढी फार्म होते त्याच्यात राहिलेले आहेत. मग त्यांना राहण्यासाठी वगैरे काही घर वगैरे नव्हतं, मंदिरात वगैरे झोपले होते. त्यांनी कष्ट करून करून विस्तार अधिकारी पदापर्यंत पोहोचले. मग विस्तार अधिकारी पदापर्यंत त्यांची निवड झाल्यानंतर लग्न झालं त्यांचं आणि 1-2 वर्षात मी जन्मलो. मग वडिलांच्या नोकरीनिमित्त आम्ही पहिला तासगावला राहिलो. जवळजवळ 18 वर्ष माझं शिक्षण आणि बालपण सगळं तासगावमध्येच गेलं. त्यामध्ये सर माझं 1ली ते 5वी शिक्षण हे संस्कार मंदिर तासगाव या शाळेत झालं. आणि आईवडिलांची खूप इच्छा होती की मुलांना सैनिक शाळेत जावं. मी लहानपणी जर विचार करायचा झाला तर असा ढोला होतो सर खूप. मग ते पण एक कारण होतं आणि शिस्त लागावी आणि मुलगा एक चांगल्या डिरेक्शनला निघून जावा म्हणून परीक्षा वगैरे देऊन मला त्यानंतर सैनिक शाळेत घालण्यात आलं. माझी 5वी ते 12वी शिक्षण गुरुवारे दादोजी कोंडदेव सैनिक शाळा तासगाव जी सांगली जिल्ह्यामध्ये आहे तिथं माझं शिक्षण झालं. त्याच्यानंतर 12वी नंतर 8 वर्ष मी तिथं थांबलो. 12वी नंतर माझं ग्रॅज्युएशन सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग वडगाव पुणे इथे झालं, इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन या ब्रांचमध्ये. आणि घरात पप्पा लहानपणापासून सांगत होते, आम्ही क्वार्टर्सलाच राहिलो होतो. तर आम्हाला माहीत होतं की एक प्रशासकीय अधिकारी कसा आम्ही रोज बघायचो तिथं, आम्ही तिथंच खेळायचो, सगळ्या गोष्टी करायचो. तर ते वातावरण गव्हर्नमेंट सर्व्हिस आम्ही लहानपणापासून बघत होतो. तर पप्पांचं पहिल्यापासून असं होतं की तुम्ही प्रायव्हेटकडे न जाता तुम्ही गव्हर्नमेंटकडे या. पण माझ्या लहान भावाचं तसं नव्हतं की त्याला गव्हर्नमेंटकडे येण्यासाठी इतका रस नव्हता. पण माझं असं होतं की मला तिकडे जायचं आहे. मग पप्पांनी आणि आईवडिलांनी दोघांनी पण पुश केलं मला चांगल्या पद्धतीनं. आणि त्याच्यानुसार मला इकडे येण्याची एक रुची निर्माण झाली. आणि मग 2018 ग्रॅज्युएशन झाल्यानंतर मी इकडे यायला सुरुवात म्हणजे माझा स्पर्धा परीक्षेचा प्रवास सुरू झाला. तुम्ही सैनिकी स्कूलमध्ये शिकलात तर आता बरेचसे पालक जे आहेत त्यांचे मुलं कदाचित शाळेमध्ये असतील किंवा बरेच जण अजून थोडा विचारही करत असतील, तर सैनिकी स्कूलमध्ये जे काही डिसिप्लिन असते किंवा आपण ज्यासाठी ओळखली जाते त्याचा तुम्हाला स्पर्धा परीक्षेमध्ये काही फायदा झाला का? किंवा आपण जेव्हा बघतो की सैनिक स्कूलमधला विद्यार्थी आणि नॉर्मल शाळेतला विद्यार्थी आणि स्पर्धा परीक्षा, तर याच्यात तुम्हाला काय जाणवलं स्वतःला? सर इथं 2-3 गोष्टी मी सांगू इच्छितो. पहिली गोष्ट सैनिक स्कूलमध्ये मुळे जे डिसिप्लिन आलं होतं, मग फिजिकल फिटनेस असू दे, सगळ्या गोष्टी ह्या माझ्यामध्ये रुजल्या होत्या. मीच काय तिथल्या सर्व वातावरणामुळे त्या गोष्टी आमच्यामध्ये इतक्या इनकल्केट झाल्या होत्या की त्याचा फायदा मला आत्ताच्या या स्पर्धा परीक्षेच्या क्षेत्रामध्ये आल्यानंतर झाला. तिथं आम्ही असं होतं की आम्ही रोज मार खायचो, ड्रिल असायचं, मग हॅरेसमेंट पण कधी कधी व्हायची, पण ती चांगल्या गोष्टीसाठी असायची. त्याचा फायदा अपयशातून बाहेर पडण्यामध्ये झाला. आणि एक दुसरी महत्त्वाची गोष्ट मला तिसरी ॲक्च्युली सांगायची आहे की आम्ही सैनिक स्कूलमध्ये 8 वर्ष राहिलो आणि तिथून बाहेर पडलो. पण जेव्हा आम्ही इथं अभ्यास करायला आलेलो आहे तर त्यावेळी आमचा तोच ग्रुप इथं कंटिन्यू झालेला आहे. म्हणजे मी तुम्हाला सांगू इच्छितो ज्याला आम्ही नाव दिलं आहे सैनिक स्कूलची सिस्टीम,
मी वेगवेगळ्या ठिकाणी जातो तेव्हा पण त्या शाळेत सांगतो की तुम्ही ही सिस्टीम राबवायला सुरू करा, ज्याचा तुम्हाला नक्की फायदा होईल. ते सिस्टीम अशी आहे की आम्ही 8 वर्ष तिथं राहिलेलो आहे. म्हणजे आम्ही जितकं घरी राहिलो नाही तितकं आम्ही सैनिक स्कूलमध्ये राहिलेलो आहे. 24/7 आम्ही तिथंच राहायचो. तर आम्ही वेगवेगळ्या बॅचेसची मुलं, मग मी एका बॅचचा असले तर माझ्या वरचे 2, खालचे 2, वेगवेगळ्या वर खाली अशी बॅचेसची मुलं आम्ही इथं राहतोय. सदाशिव पेठमध्ये, शुक्रवार पेठमध्ये आम्ही राहतोय. 2-3 फ्लॅट आहेत आमचे भाड्यानं घेतलेले आणि त्याच्यामध्ये 20-25 लोक आम्ही राहतोय. तर त्याच्यामध्ये जे सिनियर आहेत, ज्यांनी याच्यामध्ये ट्रायल एरर करून खूप टाइम घालवलेला आहे आणि त्यांना माहिती की काय गोष्टी करायच्या आणि काय गोष्टी करायच्या नाही, तर ते आम्हाला याच्यामध्ये गाईड करतात. फक्त गायडन्सच नाही तर आमच्यावर लक्ष पण ठेवतात, ह्याचं व्यवस्थित चालू आहे का, योग्य चालू आहे का, अयोग्य चालू आहे का. याच्यामध्ये मी सरांचं नाव घेत नाही, त्या कारण आमचे सर असे आहेत की ते म्हणते माझं नाव कुठं घेऊ नका. सैनिक स्कूलचे सर आहेत, त्यांचाही मोलाचा वाटा ह्याच्यामध्ये राहिलेला आहे. प्लस ते दरवर्षी येतात आणि आमचा रिव्ह्यू घेतात प्रत्येकाचा बसवून. अशी प्रॉपर टेन्स मीटिंग भरते. म्हणजे असं आहे की सर येणार आहेत तर सगळी लोक की सगळ्यांचं शेड्यूल प्रॉपर होऊन जातं, सकाळी 6ला उठायला चालू करा, इतकं त्यांचं ते डिसिप्लिन आहे. तर याचा फायदा खूप मोठा झाला आम्हाला या सैनिक स्कूलच्या सिस्टीमचा. आणि आता इथून पुढं माझं पण काम तेच आहे की त्या विद्यार्थ्यांना किंवा पुढे जे कॅडेट्स येतात, आम्ही सैनिक स्कूलमध्ये विद्यार्थी म्हणत नाही कॅडेट्स म्हणतो, तर त्यांना त्याच गोष्टी पुढे कंटिन्यू देत जाणं की आपल्याकडून काय देता येतं. याच्या व्यतिरिक्त फक्त अकॅडमिकच नाही, आमची एक फायनान्शियल सिस्टीम पण आहे. म्हणजे भरपूर साऱ्या गोष्टी अशा आहेत की फायनान्शियली काही पालक वीक आहेत, काही स्टुडंट वीक आहेत, तर त्यांना ते जाणवू न देता आमच्यातले जे अधिकारी झालेले आहेत या सिस्टीमचा वापर करून, तर ते महिन्याला काही XYZ रुपये काढतात, ते फंड कॉर्पस साठवतात आणि महिन्याला त्या विद्यार्थ्यांच्या अकाउंटमध्ये ट्रान्सफर करतात. तर याचा फायदा आहे की आम्ही इथे कुटुंब म्हणून राहतोय. कुटुंब म्हणून राहत असताना काही वेळ फेल्युअर येतंय, यश येतंय किंवा आणखीन डिप्रेशन ह्यासारख्या गोष्टी येतात, पण याचा आम्ही विचार न करता तसंच पुढे घेऊन जाण्यामध्ये आम्हाला या सिस्टीमचा खूप मोठा फायदा झाला. खूप महत्त्वाची गोष्ट एक होती, तुम्ही जसं म्हणले की काय होतं की आजकाल पोरं म्हणजे चांगल्या कॉलेजमधून आणि अकॅडमिक्समध्ये खूप स्कॉलर असतात आणि जेव्हा स्पर्धा परीक्षेत येतात पहिल्याच प्रिलिम्स उठते, अचानक असा पहिला धक्का बसतो की अरे आपण काय झालं किंवा काय. आणि नंतर 1-2 वर्ष झाल्यानंतर परत अशी कधी परिस्थिती आली तर बरेचसे मुलं एन्झायटी असेल, डिप्रेशन असेल, टेन्शनमध्ये असतील. बरेच विद्यार्थी मला इथे फ्री मेंटरिंगमध्ये भेटायला येतात, त्यावेळेस मी बघितलं की थोडंसं मुलांमध्ये डिप्रेशनचं प्रमाण त्या ठिकाणी वाढतंय. तर त्याच्यावर तुम्ही सैनिक स्कूलमध्ये असताना काय गोष्टी शिकलात, त्याचा आता तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना काय फायदा होऊ शकतो, तुम्ही काय सजेस्ट करू शकता? सर, डिप्रेशन किंवा अपयशामुळे ह्या गोष्टी वाढू शकतात. कसं वय वाढतंय, स्पर्धा परीक्षेमध्ये कॉम्पिटिशन खूप आहे आणि याच्यामुळे अपयश येते आणि डिप्रेशन किंवा आपलाच मित्र पुढे गेला ह्याचं एक वाईट नसते, पण हेल्दी कॉम्पिटिशन असताना आपल्याला त्या गोष्टी जाणवतात. तर मला असं आहे की मी तेच सांगितलं की माझे मित्र परिवार माझ्यासोबत कंटिन्यू राहिले. आई वडील, मित्र परिवार, नातेवाईक हे कायम सोबत राहिले. माझे वडील मला असं म्हणायचे की दाद्या, म्हणजे मला घरी दादा म्हणतात, तर दाद्या तू करत राहा, मी तुझ्या मागे आहे. म्हणजे असं झालेलं आहे कधी कधी स्वतः ही त्या गोष्टी मला फेस करायला लागलेल्या आहेत. मी आता मोठा आहे घरातला, पण माझ्या लहान भावाचं लग्न झालेलं आहे. एक काळ असा होता की माझा रिझल्ट येत नव्हता. म्हणजे मी UPSCची एक्झाम दिली, माझी पहिल्यांदा प्री निघली नाही, पण UPSC CAPFची जी असिस्टंट कमांडंटची एक्झाम आहे ती दिली, इंटरव्ह्यू पर्यंत पोहोचलो. त्याच्यासाठी मी जवळजवळ 15 किलो वजन कमी केलं होतं सर, 1.5 महिन्यामध्ये. मला माहिती, मी 10 किलो कमी केलं होतं. तर ते 15 किलो कमी वजन केलं, पण त्यावेळी माझं सिलेक्शनच नाही झालं. मग असं झालं की 2-3 एक्झाम सुटल्या आणि त्यानंतर मला रिझल्ट हवा होता. तर मी एक सिस्टीम सुरू केली, ऑल इंडिया पब्लिक सर्व्हिस कमिशन. जिथेही फॉर्म सुटल, जिथेही जागा निघल्या की मी फॉर्म भरायचा आणि त्याचा अभ्यास सुरू करायचा. पण मला नंतर कळलं की ही सिस्टीम चुकीची. एकच परीक्षा फोकस करायची आणि त्याचा पूर्ण बेसिक 360 डिग्री अभ्यास चालू करायचा. आज आपल्याला अपयश येते नक्की, पण उद्या 100% त्यातून यश येणार आहे. हे फॉर्म्युला मी सुरू केला आणि सेम जी आमचे मित्र परिवार होते, सर यांचं मार्गदर्शन, तुमच्यासारख्या सरांचं मार्गदर्शन याच्यामध्ये मला लाभलं. तर इथून याच्यामुळेच मी मग अशा गोष्टींवर मात करत गेलो. ही माझी MPSCतील 4थी मेन्स होती, म्हणजे 4थी प्री 4थी मेन्स होती आणि दुसरी इंटरव्ह्यू होती. ह्याच्या आधी मला काही गोष्टींची लॅक्युना जाणवला होता. म्हणजे की अपयश मला येत होतं, पण मी अपयशामध्ये दोष नाही देत गेलो. माझं एक असं होतं की अपयशामध्ये स्वतःला अपयश हे स्वतःचं असते आणि यश ज्यावेळी येते ते सर्वांचं असतं. मग ज्यावेळी मला अपयश येत होतं तर मी फक्त काय येतंय, याचे कारण काय आहेत, कशामुळे येतंय, ह्या गोष्टी शोधत गेलो. आणि जसा नशिबानं हे दुसरा अटेम्प्ट भेटला होता, 22लाच पॅटर्न चेंज झाला होता. पण हा दुसऱ्या अटेम्प्टमध्ये मागच्या वेळी मला वाटलं होतं की माझं होईल, पण झालं नाही, काहीतरी चुका झाल्या. मग त्या चुकांवर काम केलं. त्यातून पुढं
काम करत गेल्यानंतर मला चांगले रिझल्ट येत गेले. टेस्ट सिरीजला चांगले मार्क्स दिले, प्रिलिम्सला आले. टेस्ट सिरीजला आल्यानंतर पुढं मग ती सायकल कंटिन्यू राहिली आणि त्याचाच परिणाम इथं झाला आणि माझा 41वा रँक आला. त्यासाठी तुमचं खूप खूप कौतुक आणि अभिनंदन की तुमचा रँक 41 आहे. महाराष्ट्रामध्ये स्पर्धा परीक्षेमध्ये किती कॉम्पिटिशन आहे सगळ्यांना माहिती आहे. या स्पर्धेतून रँक 41 आणि क्लास 1 अधिकारी पदापर्यंतचा प्रवास हा खरंच चॅलेंजिंग असतो. हे सगळ्यांनी आम्ही बघितलेलंच आहे. तर स्पर्धा परीक्षेमध्ये तुम्हाला ज्या काही गोष्टी लर्निंग्स आउटकम ज्याला म्हणतो आपण, जसं 4 अटेम्प्ट तुम्हाला द्यावं लागले, तर 3 फेल्युअर तुमच्या पाठीमागे होते. त्यातून तुम्हाला काय शिकायला मिळालं, कसं शिकलात आणि परत ती एनर्जी, तो फोकस आणि ते सगळं घेऊन परत सगळं, म्हणजे तुम्ही प्रिलिम्सला गेलाय, मेन्सला गेलाय, परत वापस आलाय, परत प्रिलिम्स मेन्स, असं तुम्हाला लगातार नाही म्हटलं तर 4 वर्ष त्यामध्ये द्यावे लागले. तर यातून तुम्हाला काय शिकायला मिळालं, तुम्ही कसं त्यातून बाहेर पडलात किंवा कुठल्या गोष्टी की ज्याचा जास्त फायदा झाला? नक्कीच सर, ही माझी चौथा अटेम्प्ट होता. पहिल्या 2 अटेम्प्टला मला असं वाटतं की माझा स्वभाव मला इथं नडला. म्हणजे की माझा स्वभाव असा आहे की कॅज्युअल होता खूप. ओके. म्हणजे असं मला आठवतंय की प्रिलिम्स होती आणि मी ऑगस्टच्या महिन्यात प्रिलिम्स होती, 21-22ची वाटतं, आणि मी दहीहंडीला नाचायला गेलो होतो. कारण की मला माहित होतं की माझी प्री निघणार आहे. बरोबर. पण मला तिथे हे कळलं नाही की माझी प्री अशी पण निघणार आहे. पण मी मेन्सची तयारी तेव्हा आधीपासूनच करायला चालू केली असायला पाहिजे होती. बरोबर बरोबर. पण मी नुसता फोकस माझा प्रिलिम्सवर होता. तर मला असं सांगणं आहे की स्पर्धा परीक्षेच्या दरम्यान 3 स्टेज असतात, पण त्या 3 स्टेजचा अभ्यास सायमल्टेनियसली करत जाणं गरजेचं आहे. मग आपण काय करतो, बरोबर आहे की ती प्री आल्यानंतर जास्त फोकस त्याच्यावर जातो, मेन्सला जास्त फोकस त्याच्यावर जातो आणि इंटरव्ह्यूवर जातो. पण त्याच्या आधी जे एक्झामच्या आधीचा काळ असतो, म्हणजे मी असं म्हणतो की लढाई हे लढाईच्या टाईममध्ये नसते, त्याच्या आधीच्या काळामध्ये लढली जाते. ती आपण स्ट्रॅटेजी कसं करतो, शस्त्रास्त्रांची योग्य मांडणी कसं करतो. म्हणजे तो जो फेमस डायलॉग आहे ना, शांततेच्या काळात जास्त घाम गारला की युद्धाच्या काळात कमी रक्त सांडावं लागतं, तसा प्रकार तसं झालेलं आहे सर. शेवटच्या अटेम्प्टमध्ये 3-4दा एक्झाम पुढे गेली. तर मी मेन्सचा वारंवार अभ्यास केला. 1-2 रिव्हिजन माझ्या झाल्या होत्या त्याच्यामध्ये. त्याच्यामुळे मला तो कॉन्फिडन्स कॅरी करता आला की माझ्या 2 रिव्हिजन झालेले आहेत. शेवटच्या 1 महिन्यात प्रीचे अभ्यास केली. त्यावेळी मी घरी पण नाही गेलो. दिवाळी आली होती. मेजॉरिटी सिरियस ॲस्पिरंट करतात, मला माहिती आहे. कारण मी पहिला असं होतं की ज्यावेळी आलो, मी जसं म्हटलं की माझा ॲटिट्यूड थोडा कॅज्युअल होता. दिवाळी आलं की घरी जायचं, कुठला सण आलं की घरी जायचो. माझ्या मित्रांकडूनच मला कळलं की दिवाळीला थांबायचं असतं किंवा काही गोष्टीचा त्याग करायचा असतो. तर असं होतं की त्यावेळी माझी आई रडायला लागली की ये की दादा घरी ये, मी नवीन साडी नाही घालत, मी हे नाही करत. मग त्यावेळी मम्मीला मी सांगितलं की मम्मी थांब, ह्यावेळी तू नवीन साडी घालू नको, ह्यावेळी दिवाळी अशीच कर, पुढच्या वेळीची दिवाळी चांगल्या पद्धतीने साजरी करू. म्हणजे आता दिवाळी येऊन जवळजवळ 1 महिना आला, दिवाळी चालूच आहे बरोबर आमच्या घरी, असं झालेलं आहे ती गोष्ट. ती एक गोष्ट त्याच्यामध्ये मला प्रकर्षाने सांगू इच्छिते. तर ॲटिट्यूड आपला चांगला असला पाहिजे, पॉझिटिव्ह असलं पाहिजे. गोष्ट कुठलीही सिरियस घेणं गरजेचं आहे स्पर्धा परीक्षेमध्ये, कारण एक अटेम्प्ट गेला ना, 1 वर्ष वाया जातं. तर त्याच्यामुळे काम करता आलं पाहिजे. हे खूप महत्त्वाचं पॉईंट आहे की प्रिलिम्सला त्यातल्या बऱ्याच जणांचा खूप कॅज्युअल अप्रोच असतो. मी खूप वेळा म्हटलं होतं की प्रिलिम्सला तुम्ही फार सिरियसली गेलं पाहिजे, तुम्ही कितीही मास्टर असाल त्याच्यामध्ये तरी. आणि दुसरं, तुम्ही जो इंटिग्रेटेड वे नकाल ना, आपण निर्माण इंटिग्रेटेड फाउंडेशन बॅचमध्ये नेमकं हेच करतोय की प्रिलिम्स, मेन्स आणि इंटरव्ह्यू इंटिग्रेटेड वेनं आपण घेऊन जातोय. कारण मला जे जाणवलं ना की इंटरव्ह्यूच्या स्टेजला बऱ्याच विद्यार्थ्यांचे बेसिक कम्युनिकेशन्स नाही आहेत, त्यांना बोलता येत नाही, विचार मांडता येत नाही. अचानक प्रश्न आला तर थोडासा की हा प्रश्न कसा आला. त्यामुळं पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट ज्याला आपण म्हणतो किंवा मुलाखतीची तयारी ही इंटिग्रेटेड वेनं डे 1 पासून स्टार्ट पाहिजे. तर ते आपण त्याच्यामध्ये ॲड करतोय. स्पर्धा परीक्षेमध्ये तुम्हाला कुठल्या गोष्टीत जास्त फायदा झाला? म्हणजे नाही म्हटलं तर तुमचा 490 स्कोर पहिला की नव्हता, बरोबर आहे. मग सडनली जिथे की तुम्ही इंटरव्ह्यूच्या कॉलला पण नाही आणि सडन एवढं 100 मार्कांची साधारणतः ग्रोथ, तर कुठल्या गोष्टींचा जास्त फायदा झाला? सर्वात महत्त्वाची गोष्ट जी मला जाणवलेली आहे, माझी प्री कधीच थांबली नाही. ओके. याचा अर्थ माझा बेसिक अभ्यास चांगला होता. पण प्री टेम्परामेंटची गोष्ट आहे, जो माझा चांगला होता, त्यामुळे माझी कंबाईन असू दे, राज्यसेवा असू दे, प्री थांबली नाही. जरी मी UPSC कडून शिफ्ट झालो तरी माझी थांबली नाही. पण माझी मेन्स अटकत होती. थोड्या वेळानं मला हे कळलं की मेन्स ही अभ्यासाची आहे आणि त्याच्यासाठी खूप टाईम देणं गरजेचं आहे. म्हणजे काही वेळा कसं असतं, मुलांचा मार्केटमध्ये सोर्स फिक्स आहे, ते सोर्स असतात, अभ्यास करतात सगळीच मुलं, पण पास होणारी थोडी मुलं असतात, कारण त्यांनी परीक्षेची रिक्वायरमेंट समजून घेतलेली असते. प्रत्येक परीक्षेची रिक्वायरमेंट वेगळी आहे, त्याच्यामध्ये प्रत्येक स्टेजची रिक्वायरमेंट वेगळी आहे. तर ती रिक्वायरमेंट काय आहे, एक्झामिनरला काय पाहिजे, आपल्या MPSCला काय पाहिजे, आयोगाला काय पाहिजे, ते समजून घेणं गरजेचं आहे. ते जर समजून घेतलं
तर अभ्यासाबरोबर तो रिझल्ट येण्यासाठी मदत होते. ह्याच्या आधी मी त्या गोष्टींवर कामच केलं नव्हतं सर. त्या गोष्टींवर मी काम केलं, अप्रोच ह्या गोष्टींवर बघितलं की चुकवायच्या काही मेथड फिक्स असतात आयोगाच्या, ते कशा वर्क करतात, सिलेबस दिलेला असतो, त्या सिलेबस डिकोडिंग केलं, लाईन टू लाईन क्वेश्चन आले. यावेळी पण मला वाटतंय की मी हिस्ट्रीला मला कमी मार्क येतो, मी हिस्ट्रीचा सिलेबस वाईज अभ्यास करत गेलो. तसंच GS4ला इकॉनॉमिक्सला पण तसंच केलं. त्याचा मला फायदा झाला की डायरेक्ट क्वेश्चन तिथून आले. माझं एरिया ऑफ काम करण्याचा एरिया होता, ती चौकट फिक्स झाली आणि त्याच्यातून मला रिझल्ट चांगले येत गेले. ही गोष्ट आहे. तर टू द पॉईंट अभ्यास असणं खूप गरजेचं आहे. आणि रिझल्ट लागल्यानंतर आम्ही आता कवठेमहांकाळला राहतो, माझं गाव कवठेमहांकाळ. तर तिथं भरपूर लोक मला भेटायला यायला लागले. तर असं आहे की समाजामध्ये एक काय म्हणायचं त्याला, एक गैरसमज असतो की मला म्हणले आता तू तर 100 पुस्तक वाचून इथंपर्यंत आला एका क्वेश्चनसाठी तर तुला 100 पुस्तक वाचायला लागतं. मी म्हटलं असं नाही, पुस्तक फिक्स आहे, काय करायचं आणि काय नाही करायचं हे MPSCच्या किंवा स्पर्धा परीक्षेच्या क्षेत्रामध्ये कळलं पाहिजे. काय करायचं हे कळलं, त्या गोष्टी करायच्या आहेत, आणि काय नाही करायचं हे कळलं आणि त्या गोष्टी स्ट्रिक्टली अवॉइड करायच्या. त्या जर गोष्टी केल्या तर रिझल्टपर्यंत आपण नक्कीच पोहोचू शकतो सर. सिलेबसचं खूप महत्त्वाचा पॉईंट आहे. मी ऑब्जेक्टिव्हच्या वेळेस पण खूप वेळा सांगितलं होतं की नदी प्रणाली हा मेन्समध्ये टॉपिकच नाही आहे. पोरं नद्या आणि उपनद्या पाठ करू करू बेजार आहेत. बऱ्याच पोरांचा असं मी बघितलं विद्यार्थ्यांच्या बाबतीमध्ये की सिलेबसकडे लक्षच नाही. मार्केटमधलं पुस्तक आलं तेवढं केलं, मार्केटमधला क्लास आला तेवढा केला. आणि काय होतं याच्यामध्ये की तुम्ही जसं म्हणले की बॅलन्स्ड होत नाही. या वर्षी लँग्वेजला आले, पुढच्या वर्षी GS1ला येत नाहीत, पुढच्या वर्षी. आता ऑब्जेक्टिव्हकडून जेव्हा आपण डिस्क्रिप्टिव्हकडे जातोय, मला एक तीच परत गोष्ट बघायला मिळते की लोकांचा भर कसा आहे की इथिक्सच करतो, GS1च करतो, GS2च करतो, इकडं ऑप्शनल करतो, तिकडे टेस्ट सिरीज लावतो आणि मग त्याच्यामध्ये आपल्या हातात काही मिळत नाही. तर टू द पॉईंट अभ्यास करणं, सिलेबसला धरून करणं आणि मेंटॅलिटी जे अप्रोच आपण जे म्हणतो तो डिकोड करण्याचा प्रयत्न करणं की कशा पद्धतीनं क्वेश्चन सेट केला, का सेट केला, याचा खूप जास्त फायदा होतो. आता तुम्ही स्वतः UPSCची तयारी पण केलेली आहे, पुढे आता पॅटर्न पण UPSCचा आहे. तर नवीन विद्यार्थी जे तयारी करताय डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्नची, त्यांना तुम्ही काय सांगाल, कशा पद्धतीनं केली पाहिजे तयारी? नक्कीच. मला एक गोष्ट सांगायची आहे सर की पूर्वी जो ऑब्जेक्टिव्ह पॅटर्न होता त्याच्यामध्ये आपण मेन ऑब्जेक्टिव्हचा मेन्सचा अभ्यास केला तर पूर्ण एक्झाम सोपी जायची आपल्याला. बरोबर. ह्यावेळी तसं नाही आहे. प्रिलिम्स वेगळे आहे, मेन्स वेगळे आहे, इंटरव्ह्यू वेगळे आहे, मार्क्सचं डिस्ट्रीब्युशन पण वेगळं आहे. तर भरपूर लोकांचा हाच एक इश्यू मला जाणवतोय किंवा प्रॉब्लेम आहे की माझी मेन्स रेडी आहे सर, पण माझी प्रीच निघत नाही. बरोबर. तर पहिली गोष्ट प्रीची रिक्वायरमेंट समजून घ्या आणि त्याच्यानुसार काम करा. मेन्सला असा आहे की सिलेबस दिलेला आहे, प्रेफरन्ससाठी. आता UPSCचं कसं आहे, UPSCचा सिलेबस असं कॉपी केला असं म्हणतात, पण ती गोष्ट आहे. UPSCचे जुने पेपर बघा, कशा गोष्टी आहेत, कशा आलेल्या आहेत, त्या कशा प्रकारे डिलिव्हर करता येते, जे मेंटर्स असतील किंवा टीचर्स असतील त्याच्यानुसार योग्य. आता बाजारामध्ये खूप साऱ्या गोष्टी आहेत, पण आपण काय वाचायचं, परत तिथंच टू द पॉईंट काय वाचायचं. आणि अँसर रायटिंगचं एक स्ट्रक्चर आहे. पहिली गोष्ट म्हणजे त्याच्यामध्ये स्पीड असणं गरजेचं आहे. दुसरी गोष्ट इंट्रोडक्शन, बॉडी, कन्क्लुजन अकॉर्डिंग टू क्वेश्चन. मग ते पॉईंट फॉर्मॅटमध्ये लिहा, पॅराग्राफ फॉर्मॅटमध्ये लिहा. त्या क्वेश्चनची रिक्वायरमेंट काय आहे ह्याचं ब्रेन स्ट्रॉमिंग करणं गरजेचं आहे. म्हणजे की ऑब्जेक्टिव्हमध्ये कधी कधी असं मला जाणवलेलं आहे की तुम्ही क्वेश्चन कोणता पण द्या, माझं उत्तर 100% बरोबर येणार, कारण मी तितकी ब्रेन स्ट्रॉमिंग केली होती. मेन्सचं पण आत्ताच्या रिटर्नचं तसं आहे. क्वेश्चन जसा आला ना तसं आपलं डोक्यामधून त्या गोष्टी आल्या पाहिजे रिटर्नमध्ये. तर याच्यासाठी प्रॅक्टिस गरजेची आहे. आणि इंटरव्ह्यू तर ऑलटुगेदर वेगळीच राहणार आहे. त्याच्यामध्ये एक FSOचा जो फूड सेफ्टी ऑफिसरचा पेपर झाला होता मागच्या वर्षी, तर त्याचा रिटर्न पेपरचा RTI मधली कॉपी घेऊन एक विद्यार्थीने माझ्याकडे आली होती. बघितलं ते पेपर व्यवस्थित, तर तिनं एकाही प्रश्नाला इंट्रोडक्शन कन्क्लुजन केलेलं नाही आहे. तिनं इंटरव्ह्यू दिला, तिचे 12 मार्कांनी पोस्ट गेली. तिला मी फक्त एवढंच म्हणलं, तू जर प्रत्येक क्वेश्चनला इंट्रोडक्शन आणि कन्क्लुजन लिहिलं असतं तर तुला आज पोस्ट असते. एकदम साधी सरळ गोष्टी, जसं सूरजने सांगितलं की डिस्क्रिप्टिव्हमध्ये काय की इंट्रोडक्शन पाहिजे, बॉडी पाहिजे, कन्क्लुजन पाहिजे. भले इंट्रोडक्शन 1 लाईनचा असू द्या, कन्क्लुजन 1 लाईनचा असू द्या, पण त्याला ठराविक मार्क दिलेले आहेत. तेवढे मार्क जर तुम्हाला मिळवायचे असेल तर ती गोष्ट करावी लागेल. एकदम साधी सरळ गोष्ट. त्या मुलीला 15 पैकी 7 पर्यंत मार्क दिलेले मी बघितले, विदाऊट इंट्रोडक्शन, विदाऊट कन्क्लुजन. बरं, मग हे प्रत्येक ठिकाणी जर केलं असतं तर रिझल्ट वेगळा राहिला असता. आता डिस्क्रिप्टच्या बाबतीमध्ये पण सगळ्यांनी तीच काळजी घेणं गरजेचं आहे की एक प्रॉपर स्ट्रक्चर आपल्याला फॉलो करावं लागेल. आणि दुसरी गोष्ट, काही ठराविक गोष्टी त्या केल्या तरच आपण पास होणार आहे हे आपल्याला कायम लक्षात ठेवावं लागेल. त्याशिवाय आपण पास होत नाही. आणि शक्यतो अशाच ठिकाणी बघा जिथं तुम्हाला प्रॉपर गाईड केलं जाईल, 1-to-1 मेंटरशिप दिले जाईल. क्लास करणं आणि पास होणं, मला असं वाटतं 2 गोष्टी कधीही शक्यतो जुळत नाहीत डिस्क्रिप्टिव्हच्या बाबतीमध्ये. क्लास करणं हा वेगळा भाग आहे आणि तुम्हाला पास होण्यासाठी ज्या गोष्टी लागतात, जसं आन्सर रायटिंग असेल किंवा तुमचं 1-to-1 मेंटरशिप असेल,
कुठे चुकताय, काय काम केलं पाहिजे, खूप वेगळी गोष्ट आहे. त्यामुळे एखाद्या ठिकाणी क्लास केला झाला माझा तर मी पास होतो असं होत नाही. आपण पण डिस्क्रिप्टिव्हमध्ये जे काय आरंभ नावानं प्रोग्राम आणला त्यात पण आपण मेंटरशिप ठेवलेली आहे. 1-to-1 इव्हॅल्युएशनच्या बाबतीमध्ये चर्चा असेल ती पण ठेवलेली आहे. आता दुसरा एक वर्ग जो आहे की संयुक्तची तयारी करणारा, आता तुम्ही पण कंबाईनचे पेपर दिलेलेच हो आहेत. सर. त्या विद्यार्थ्यांना तुम्ही काय सांगा, आता पुढे प्रिलिम जवळच येते. प्रिलिम्स जवळ आलेले 21 तारखेला आहे. म्हणजे आजपासून जवळजवळ एक 20-25 दिवस राहिलेले. तर पहिली गोष्ट जी कंबाईनची एक्झाम आहे ना आपली, टाईम मॅनेजमेंटची एक्झाम आहे. आता मार्केटमध्ये असे आहेत की राज्यसेवेचे पण खाली आलेले आहेत सगळे. कॉम्पिटिशन खूप असणार आहे. कॉम्पिटिशन ही दरवेळेस असणार आहे. आपण त्या कॉम्पिटिशनला घाबरून न जाता आपण आपल्या स्ट्रेंथवर काम करणं गरजेचं आहे. माझा स्ट्रॉंग पॉईंट काय आहे, तर त्याच्यावर जर आपण काम केलं ना, एक्झाम कोणतीही असू दे, कितीही सोपी असू दे, एक जागा असू दे, आपण तिथं जाणार आहे. जागा तशा आता ह्यावेळी खूपच आहेत, भरपूर जागा आहेत जर कम्पेअर केलं मागच्या 2 वर्षापेक्षा. बरोबर. तर पहिली गोष्ट टाईम मॅनेजमेंटवर काम करणं गरजेचं आहे. दुसरी गोष्ट आहे की मॅथ्स रिझनिंग कारण की जवळजवळ 1/5 त्या गोष्टी 1/5 वेटेज आहे. मॅथ्स रिझनिंग आणि सायन्सला जर बरोबर. दोघांचा जर विचार केला 1/3 वेटेज आहे. तर ह्या गोष्टी आणि तिसरी गोष्ट आहे प्रॅक्टिस जितकं करेल ना तर ते व्यवस्थित 35-25चा जो पॅटर्न आहे किंवा 40-20चा मॅथ्स रिझनिंग आणि बाकीचा तो व्यवस्थित बसेल आणि सिली मिस्टेक्स आपल्या होणार नाहीत. पेपर सोपा आला तर जनरली काय होतं की सर सिली मिस्टेक व्हायला चालू करतात बरोबर. आणि सिली मिस्टेक ना 1 वर्ष घालवून जाते. असा एक्सपिरियन्स मला पण आलेला. माझ्या पण एक्झाम एकदम थोडक्यामध्ये गेलेले. बरोबर. तर त्या गोष्टींवर काम करणं गरजेचं आहे. मी एक गोष्ट केली होती सर की मी टेस्ट सिरीज सोडवायचो ना आपण, तर त्या चुका मी लिहून ठेवायचो. माझ्या ह्या टेस्टमध्ये काय चुका झालेल्या आहेत, समजा माझी सिली मिस्टेक झाली, मी खालच्याचं वर, वरच्याचं खाली उत्तर लिहिलेलं आहे, रिव्हिजन कमी पडलं, एक्स्ट्रा ओव्हर थिंक केलं, तर मी काय करायचं लिहून ठेवायचो. पूर्ण पेज भरायचं माझं काय काय वेळ. पण पुढच्या टेस्टला बसताना मी ते पहिला वाचायचो आणि माझ्या माइंडला सांगायचो की आपल्याला ही चूक आता नाही करायची. मग त्यावेळी असं होतं की माझ्या चुका कमी होत गेल्या. आता मी जरी 6 महिने अभ्यास जरी नाही केला, आता जरी जाऊन बसलो ना, माझ्या त्या चुका होतच नाही. अशा गोष्टी झालेल्या आहेत त्या. पण चुकांवर काम करणं गरजेचं आहे. तुम्ही ग्रामीण भागातून बऱ्यापैकी सुरुवातीला जो काळ होता तुमचा आणि तुम्ही वडिलांची परिस्थिती पण सांगितली, तर पूर्वीच्या काळी खरंच खूप बिकट परिस्थिती. आजही बरेचसे ग्रामीण भागातील विद्यार्थी किंवा पालक आहेत त्यांची परिस्थिती कमी असते आणि काय होतं की जेव्हा आर्थिक परिस्थिती म्हणा किंवा बाकी गोष्टी असतात त्यावेळी एक न्यूनगंड तयार होतो की बाबा नाही आपल्याला काही होणार नाही, आपल्याच्यानं होत नसतं, ही आपली गोष्ट नाही आहे. तर अशा लोकांना, अशा विद्यार्थ्यांना जे ग्रामीण भागातून येतात, ज्यांच्याकडे जास्त मार्गदर्शनाचं किंवा क्लास लावण्याचे पण पैसे नाही आहेत आणि त्यांना स्पर्धा परीक्षेमधून अधिकारी व्हायचं, तर त्यांच्यासाठी तुम्ही काय सांगाल? पहिली गोष्ट आहे सर की आर्थिक परिस्थिती बिकट आहे म्हणून अधिकारी झाले नाहीत किंवा सक्सेसफुल झाले नाहीत अशी गोष्ट नाही. जर आपण आजूबाजूला बघाल तर असे खूप सारे उदाहरण आपल्याला सापडतील की मी परिस्थितीवर मात करून पुढे गेलेले आहेत. तर परिस्थिती हे कारण नाही बनवलं पाहिजे की आपल्या अपयशाचं. मी जसं सांगितलं की अपयश हे स्वतःच असतं. ती काय गोष्ट आहे बघा, पहिले आपले ॲस्पिरेशन जागृत ठेवा. APJ अब्दुल कलाम सरांचं वाक्य, लो एम इज क्राईम. आणि दुसरी गोष्ट आहे की आपण टार्गेट ठरवतोय आपलं करिअरचं, भविष्याचं, तर त्यावेळी असं टार्गेट ठेवा की पुढच्या 5 वर्षानंतर आपल्याला त्या गोष्टीची वाईट नाही वाटलं पाहिजे की त्या गोष्टी आपण मागं वरताना अरे मी हा डिसिजन घेतला आणि मी हा डिसिजन घेऊन चुकलो असं नाही वाटलं पाहिजे. तर ह्यानुसार आपलं टार्गेट ठरवा. आता असं आहे की यूट्यूब आहे किंवा अन्य सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर खूप साऱ्या गोष्टी मोफत अवेलेबल आहेत. तर त्याचा फायदा करून घेतला पाहिजे. वाचनालय असतील किंवा वेगवेगळे NGO किंवा क्लासेसद्वारे उपक्रम चालवले जातात. भरपूर सारे क्लासेस मी असं बघितले पैशाच्या मागं न आता क्वालिटी विद्यार्थी घडवण्याच्या मागं लागलेले आहेत. तर त्याच्यावर काम करणं गरजेचं आहे. स्वतःची स्ट्रेंथ ओळखली पाहिजे. स्वतःची स्ट्रेंथ ओळखून त्याच्यावर काम केलं पाहिजे. समजा जर एखादा कंबाईनला बसलो आणि त्याला मॅथ्स रिझनिंग येतच नाही तर त्याची प्री निघणार नाहीये सर. म्हणजे टू बी फ्रँक व्यवस्थित बोलणं गरजेचं आहे. तर त्याच्यावर काम करणं गरजेचं आहे. याच्यावर जर काम केलं तर परिस्थिती किंवा बाकीच्या गोष्टी आडव्या नाहीत येणार. नक्कीच थोडा टाइम लागेल पण येणारा भविष्यकाळ त्याच्यासाठी चांगलाच असेल. कंबाईनचा तुम्ही विषय काढला, मी नेहमी ही गोष्ट सांगतो, प्रिलिम्समध्ये मॅथ रिझनिंग आणि सायन्स ॲप्टिट्यूड नसेल, मेन्समध्ये ग्रामर, इंग्लिश आणि मराठी व्याकरण जर ॲप्टिट्यूड नसेल तर कंबाईनचा नाद करू नका. कारण बाकी विद्यार्थी इंग्लिश, मराठी, ग्रामरमध्ये 80च्या खाली येणार नाही. 80च्या खाली सिलेक्शन होत नाही. आणि प्रिलिम्सला पण मेजर तुम्ही जसं म्हणले 1/3 जवळपास वेटेज या दोघांना मिळून आहे. इथं जर मार्क आले नाही तर 35 मार्क जे आहेत तिथं तुमचं मोठं नुकसान होऊ शकतं. त्यामुळे कंबाईन करणाऱ्याने तो ॲप्टिट्यूड ओळखून घेणं फार गरजेचं आहे. बाकी थोडंसं मला हे जाणून घ्यायचं होतं की तुम्ही जे वडिलांची परिस्थिती म्हटली की थोडं इलॅबोरेट करता येईल का? वडील म्हणजे तुमचे आजी आजोबा काय करत होते, वडिलांचं बालपण कसं गेलं, तुमचं जे कुटुंब त्याची पार्श्वभूमी काय?
जनरली पप्पांनी आम्हाला ह्या गोष्टी कधी सांगितल्या नाहीत. अच्छा. त्याचं कारण आहे की परिस्थितीचं मी आताच बोललो हां. की आपल्याला मार्केटिंग करायचं नाही, की बरोबर, मी खूप बरोबर. गरीब हां, न हां. आलो. कारण माझं जीवन चांगलं गेलेलं आहे, बरोबर. खूप चांगलं गेलेलं आहे. जे आई वडिलांनी कष्ट केले त्याच्यामुळे ह्या गोष्टी झालेल्या आहेत. हं. तर माझे आई वडील माझे आजी आजोबा मेंढी फार्म असतो किंवा गायींचा फार्म असतो शासनातर्फे, तर त्याच्यामध्ये शिपाई होते. हं. मग पप्पांच्या दोन्ही भावांचं पण लग्न झालं. पप्पा तसे मधले होते, म्हणजे हं. 3 काका आहेत. मला 2 काका, पप्पा तिसरे हं. आणि 2 आत्या आहेत. तर हं. पप्पा तसे 2 नंबरचे होते, पण लहान काकांचं पण लग्न झालं, मोठ्या काकांचं पण लग्न झालं. पण पप्पांना होतं की शिकायचं होतं. मग शिकण्याच्या नादात ते पप्पा सांगतात की कसं परिस्थिती होती, डबा कसा यायचा, हं. त्यात चोरीला जायचो, मग मी कसा उपाशी राहायचो किंवा बांधकाम कुठेतरी चालू हं. असायचं, पैसे नसायचे, तर त्या बांधकामाला शेड कसं टाकलेलं असतं त्याच्यात हं. झोपायचं. ह्या गोष्टी आम्हाला आत्ता सांगतायत पप्पा, कारण की त्यांना असं आहे की त्या गोष्टीचं भांडवल नाही करायचं. हं. परिस्थितीमुळं कोण कमी जास्त हं. ठरत नाही. आपण बरोबर. काय कष्ट करतो, कसं त्याच्यावर वर्क करतो आणि आपले ॲस्पिरेशन कसे आहेत त्याच्यानुसार आपण पुढे जात असतो. तर अशा गोष्टी आहेत. विद्यार्थ्यांनी बरेच मला नंतर पर्सनल कमेंट केलं की सर पुढच्या जे टॉपर येतील त्यांना अप्रोचबद्दल विचारा की ते राईट लॉजिकल अप्रोचचा त्यांना फायदा झाला का, होतो का, किंवा पेपरमध्ये कसा वापर करायचा. काही काही जणांना खूप फायदा होतो, काही काहींना कमी फायदा होतो. जास्त फायद्याचं काय गणित आहे किंवा होतो का नाही, तुमचं काय म्हणणं आहे याच्याबद्दल? नक्कीच सर होतं. मी तेच म्हणलं, UPSC आता पॅटर्न मेन्स UPSCचा झालेला आहे, पण प्रिलिम्स MPSCचीच आहे. याचा अर्थ काय आहे की जे एक्झामिनरला किंवा आयोगाला पाहिजे काय, मी तुमचे लेक्चरही केले होते सर. मला आठवते की तुम्ही म्हणत होता एक्झामिनरचा माइंडसेट ओळखा. माइंडसेट. एक्झामिनरचा माइंडसेट म्हणजे आपण जर तिथं क्वेश्चन काढायला बसलो, आपण त्याच ठिकाणी चुकवणार आहे. करेक्ट. आयोगाच्या चुकवायच्या जागा फिक्स आहेत. त्यालाच आपण वेगळ्या भाषेत ठोकताळे किंवा अप्रोच तुम्ही जसं म्हणता तसं. करेक्ट. तर त्याच्यावर काम करणं गरजेचं आहे. याच्यामुळं आपण पुढच्यांपेक्षा म्हणजे अभ्यासानं आपण आत्ताचा पेपरचा विचार केला 110 पर्यंत जाईल. अभ्यासानं सगळे 110 पर्यंत जाणार. तर 110 ते 125 हा जो एक प्रवास आहे. 10-15 मार्काचा प्रवास आहे ना, तर तो अप्रोच ठोकताळ्याने होतो. आणि त्याच्यासाठी काय करायचं, मागच्या 4 वर्षाचे पेपर काढायचे आहेत, 5 बरोबर. वर्षाचे, आणि ते काय चुकवलेलं मी तसंच केलं होतं. माझी डायरी केली होती सर. हं. आणि त्याच्यामध्ये प्रत्येक GSचे काय चुकवते कसं, हं. जसं HRDला असं की सगळे ऑल All ऑफ of द the घेऊन above. जायचं, अशा प्रत्येक GSचं लिहून ठेवलं होतं. आणि पेपरच्या आधी मी ते 3-4 पानं वाचायचो. माझी अजून डायरी मी तसेच ठेवलेली आहे. माझ्या मित्रांना देतो ती डायरी मी, आणि वाचा म्हणतो. याच्यातून त्यांना नक्कीच आता पण फायदा होतोय. बरोबर आहे. तर ह्या सगळ्या गोष्टीनं बघा, एक गोष्ट लक्षात आहे, मी अप्रोचच्या बॅचमध्ये पण बऱ्याच वेळेला तेच सांगितलं की सुरुवातीला आपल्याला जो प्रश्न आहे तो अभ्यासानं सोडवायचा आहे. तिथं बाकी गोष्टी काहीच करायचं नाही. जेव्हा आपला अभ्यास कमी पडतो, जेव्हा अभ्यासानं उत्तर येत नाही, तेव्हा आपण लॉजिक किंवा हिंट मिळते का, काही शब्दाचा अर्थ निघतो का, त्याचा वापर करतो. आणि काहीच नाही कळलं तर ते ठोकताळ्यांचा आपण वापर करत असतो. वेळोवेळी बरेचसे टॉपर जे आहेत त्यांनी बॅचेस केलेले म्हणा, काहींनी लेक्चर्स केलेले म्हणा, काहींनी फ्री गायडन्सच्या माध्यमातून म्हणा, याचा बराचसा फायदा घेऊन आतापर्यंत पोस्ट मिळवलेल्या आहेत. शेवटी फक्त कन्क्लुडिंग लाईनमध्ये तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना आणि पालकांना तुम्ही काय सांगाल, एक 2-3 गोष्टी? याच्यातून मला हे सांगायचं आहे सर की एक्झाम, तुम्ही पालकांचं आणि विद्यार्थ्यांचं दोघांचं बोललो. एक्झाम हा विद्यार्थी स्वतः देत असतो, पण परीक्षा ही पूर्णच्या पूर्ण फॅमिली देत असते, कुटुंब देत असतं. म्हणजे असं मला झालेलं आहे की माझी ज्यावेळी एक्झाम आहे तेव्हा आई वडील लवकर झोपलेले आहेत. म्हणजे मी लहानपणापासूनच बाहेर आहे, हा त्यांचा खूप मोठा त्याग आहे. पण ते लवकर उठलेले, त्यांनीच मला कॉल केलेला आहे की उठ, पोचला का सेंटरला, आंघोळ केली का, इथं 5-5 मिनिटाला कॉल केलेला आहे. तर पहिली गोष्ट की रिझल्ट हा कधीच लवकर भेटत नसतो. चांगल्या गोष्टीला टाइम लागतो, हे प्रत्येक पालकांनी लक्षात ठेवणं गरजेचं आहे. आणि आपल्या विद्यार्थ्यांच्या मागं राहणं खूप गरजेचं आहे. गेलो आपण अभ्यास चालू केला आणि लगेच रिझल्ट येईल, एका वर्षात रिझल्ट येऊ शकतो, मला नाही म्हणायचं नाही. पण नाही झालं तर तुम्ही स्वॅट अनालिसिस करा, कुठं कमी पडलंय, काय आहे, पुढे जाऊ शकतोय का, त्याची ग्राफ कसा आहे. ग्राफ जर उंचावत असेल तर नक्कीच आईवडिलांनी पाठिंबा देणं गरजेचं आहे त्याच्यामध्ये, आणि त्याच्यानुसार पुढे जाणं गरजेचं आहे. तर पालकांनी याच्यामध्ये, पालकांचा रोल खूप मोठा आहे. जर पालकांनी व्यवस्थित सपोर्ट दिला नसता आणि मग मी समजा 6 महिने आधीच बॅकआउट केलं असतं, तर मी आज मला क्लास 1 अधिकारी हे पद भेटलं नसतं. तर पालकांचा रोल याच्यामध्ये महत्त्वाचा आहे. आणि विद्यार्थ्यांचं म्हणायचं किंवा मुलांचं म्हणायचं झालं किंवा मुलींचं म्हणायचं झालं, तर त्यांनी जो आपल्यावर विश्वास टाकलेला आहे, तर त्याच्यावर योग्य सार्थ राहण्यासाठी काम करणं किंवा डेली प्लॅनिंग करणं, रोज तेवढाच अभ्यास होतोय का नाही. माझं असं होतं सर, मी स्टॉपवॉच आणलं होतं आणि स्टॉपवॉच पुढे लावलं होतं. मी स्टॉपवॉच ज्यावेळी बसायचो त्यावेळी स्टॉपवॉच चालू करायचो. कंटाळा आला किंवा झोप लागायला लागली किंवा एकच लाईन डबल वाचतोय, तर त्यावेळी स्टॉपवॉच थांबवायचो. असं मी डेली 8 तास ठेवायचो. माझी डायरी मेंटेन केली होती. आठवड्याला माझं होतं की माझं 50 तास अभ्यास झाला पाहिजे. असं मी ह्या शेवटच्या अटेम्प्टला केलं. याच्या आधी ह्या गोष्टी मी केल्या नव्हत्या आणि मला याचा तोटा नक्कीच झाला.
काही गोष्टी मी सुधारल्या. मी जसं म्हणलो चुकांवर काम करत गेलो, मी कुठं चुकतंय बघत गेलो, ह्या सुधारल्या आणि मला एक चांगला रिझल्ट भेटला याच्यातून. आणि या प्रोसेसमध्ये सर एक मित्रांची खूप मोठी साथ मला चांगली हवी. आपण जसं म्हणतो बरोबर. एन्व्हायरमेंट कसं आहे त्याच्यानुसार आपण घडत जातो. माझे मित्र मैत्रिणी, मग ते सैनिक शाळेचे असते, इथले सदाशिव पेठेतले असले किंवा सिंहगडचे असू दे, माझ्या बरोबर. कॉलेजचे, त्यांनी खूप मोलाचे मला मार्गदर्शन केलं किंवा साथ दिली. म्हणजे फायनान्शियली पण असते, आर्थिक पण मदत केलेली आहे खूप बरोबर. मोठी. तर त्याचा मला इथं खूप मोठा फायदा झाला. चालेल सूरज, काय हरकत नाही. मला वाटतं बऱ्यापैकी गोष्टी आपण फार मन मोकळ्या पद्धतीनं बोललात, सगळ्या प्रामाणिकपणे गोष्टी सांगितल्यात. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, आर्थिक परिस्थितीचं भांडवल करायचं नाही, ही लाईन पहिले तुम्ही सगळ्यांनी पक्की करा. आपण इथेही जे येतात त्यांच्या बाबतीत तेच, फक्त जाणून घेण्याची आवश्यकता का असते, की बऱ्याच विद्यार्थ्यांना असं वाटतं की रिझल्ट येणारे विद्यार्थी खूप वेल ऑफ फॅमिलीमधून असतात. म्हणून मी या सगळ्या गोष्टींचा खटाटोप ओहापोह जो आहे तो आहे, की तुम्हाला कळावं की कुठल्या कुठल्या परिस्थितीतून विद्यार्थी येऊन पास होऊ शकतात. तर त्यातून एक आपल्या परिस्थितीचा कोणी आला तर आपला कॉन्फिडन्स वाढतो, चला आपल्यासारखाच कोणीतरी होऊ शकतो. त्या उद्देशानं विचारलेल्या सगळ्या गोष्टी असतात. तर तुम्ही त्या आलात, मनमोकळे पद्धतीनं बोललात, तुमचा वेळ या गोष्टींसाठी तुम्ही दिलात, त्याबद्दल तुमचे MPSC एक्झाम मंत्राच्या तर्फे आणि सगळं विद्यार्थ्यांच्या वतीने खूप खूप आभार सूरज. थँक्यू सर. थँक्यू सो मच अँड ऑल द व्हेरी बेस्ट माय डिअर फ्रेंड्स. चला, चलत राहूया, एक एक पाऊल यशाच्या दिशेने टाकत राहूया. लेट्स मेक MPSC प्रिपरेशन सिम्पल विथ MPSC मेड सिम्पल. थँक्यू सो मच अँड ऑल द व्हेरी बेस्ट माय डिअर फ्रेंड. जय हिंद, जय महाराष्ट्र.